कोल्हापूर शहर वाहतूक शाखेचा दणका, 151 रिक्षा चालकांवर कारवाई, 77,000चा दंड वसूल। कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी आणि रिक्षा चालकांकडून होणाऱ्या नियमांच्या उल्लंघनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने आक्रमक पाऊल उचलले आहे। 16 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार गेल्या 2 दिवसांत पोलिसांनी 151 प्रवासी रिक्षांवर धडक कारवाई केली आहे। यामध्ये विनागणवेश रिक्षा चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवणे, परवाना जवळ न बाळगणे, रिक्षा स्टॉप सोडून इतरत्र वाहन उभे करणे आणि भाडे नाकारणे अशा विविध नियमांच्या पायमल्लीसाठी रिक्षा चालकांकडून एकूण 77,000 रुपयांचा तडजोड शुल्क वसूल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या सूचनेनुसार ही संयुक्त मोहीम राबवण्यात आली। या कारवाईसोबतच पोलिसांनी रिक्षा चालकांना सज्जड दम भरला आहे। चालकांनी ड्रेस कोड पाळावा, प्रवाशांशी उद्धटपणे वागू नये, अतिरिक्त भाडे आकारू नये आणि चौकांमध्ये रिक्षा उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करू नये अशा कडक सूचना देण्यात आल्या आहेत। यापुढेही ही मोहीम व्यापक स्वरूपात सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा मालक आणि चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिला आहे।